मन मंदिरा गजर भक्तीचा. माणसं म्हणतात काशीला मेल्यानंतर मुक्ती मिळते, पण हे माहिती आहे का तुम्हाला का मुक्ती मिळते? तर तिथे कानामध्ये शिव राम म्हणतो. शिव हळाहळे तापला तो या नामे शीतळ झाला. कैलासावर जाऊन काय म्हणतायत? श्रीराम राम 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 राम, श्रीराम राम 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 राम, श्रीराम राम 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 राम. कोणता जप करतायत? रामाचा, विष्णूचाच. तसं काही वाद नाही आहे, पण कारण नसताना ह्या लोकांनी वाद निर्माण केले. तुम्ही शैव का आम्ही वैष्णव, बरं का? हो, ती गंमत आहे, मागे सांगितली आहे तुम्हाला. शैवाच्या घरात आडवं सारवतात, म्हणजे आता सारवायचा प्रश्न नाही, पण सकाळी पुसून घ्यायचं लादी. आणि वैष्णवाच्या घरात आडवी नाही, अशी उभी सारवायचं, कारण आडवं केलं तर शंकराचा गंध होतो. इतकी आडवी मंडळी आहे ती. आणि तुम्हाला सांगू का, आडवं झाल्याशिवाय शिवाचं महत्त्वच नाही. हे तरी कळलं की नाही नीट? हे बघा, जन्म देणारा ब्रह्मदेव उभा आहे, तिथपर्यंत उभा गंध, म्हणून विष्णू. आडवा झाल्यावर शिव, भस्म, संपलं. भस्म संपलं की संपलं ना. हां, म्हणून वारकऱ्याचा बुक्का आहे. जिवंत आहेत पण बुक्का लावता येतो आणि बुक्का घालता येतो. एकदा आडवा झाल्यानंतर कपाळाचा बुक्का सुद्धा भस्म होऊन जातो. सगळं संपलं. म्हणून हे दोन कौतुक करतायत. आणि वैकुंठीचे नि सुदानी ज्ञानपाशी सत्वगुण बांधीजे, हे बोलणे बहु केले. ज्ञानपाशाने बांधतो हे फार सांगितले. तेव्हा त्याला ज्ञानेश्वर महाराज असे उत्तर देतात की वैकुंठीतील सर्वज्ञ कृष्ण हे सर्वशहाणे आहेत. मग ते त्यांनी बरोबर सांगतायत, हा वेदार्थ सा गुरु जा निद्रिताचा गुरु. कोण आहे हा? तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. कोण आहे हा? अहो, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चालिता, असा विष्णू. ते सुद्धा म्हणतायत की ज्ञान हा बंदच आहे. आणि थोडंसं सांगतो ना तुम्हाला, अगदी व्यवहारात दृष्टिकोनातून कळेल असं. आपल्या घरात थोडं जर ज्ञान कोणाला असेल तर तो मनुष्य हुकूम घरात गाजवतोच. गाजवतो की नाही? त्याचं हुकूम गाजवण्याचं आधार काय? त्याच्याजवळचं ज्ञान. बरोबर आहे ना? नवरा नोकरी करण्यात हुशार असेल पण व्यवहारात नाही, पण त्या घरातली बायको शहाणी असते. कारण त्याला एकदा तिने भाजी आणायला दिली, ते वाटेल ते भाव देऊन घेऊन आलं. कोथिंबीरीची जुडी आणली, वरून दिसत चांगली, उघडल्यावर आतमध्ये साधी करू, जुडीला दिले 25 रुपये. ते म्हणली पुष्कळ झालं तुमचं, तुम्ही माझ्याकडे द्या, मी घेऊन येते. ते मला त्रास झालेला चालेल, पण हा पुन्हा डोक्याचा त्रास नको. नवरा म्हणला, बरं झालं आता, हे छान आहे सगळं, मी निवांत बसतो, कमवून तुझ्या हातात देतो, फक्त खिशात जाताना माझ्या एक 25 रुपये टाक, म्हणजे पुष्कळ झालं. 8 दिवसांनी गाडीमध्ये डिझेल भरतो, त्याची एक 100 रुपये दे, बाकी 25 रुपये रोज टाक. चहा प्यावा लागतो, वडा खावा लागतो. दुसरं कोणी आलं, माधवराव गोविंदराव, तर त्यांना एक वडा द्यावा लागतो. मग दुसऱ्या वेळी ते आपल्याला सामोसा देतात. असं घेवण देवण्याचा व्यवहार चालतो. तेवढं मला दे. म्हणून एक सांगू का, जे शहाणी माणसं असतात ना, त्यांना जर आपल्या बायकांना जर आपला व्यवहार पटत नसेल ना, तर आपला हातचा राखून त्यांच्या हातात द्यावं, घर चालवा म्हणावं, निवांत बघा. त्याच्यासारखं सुखी दुसरा कोणी माणूस नाही. हे उगीच किटकन, कांदे मी आणतो, भाजी मी आणतो, लसूण मी आणतो, सोल लसूण,
आणि काढ कांद्याची टारफलं. काय तुम्हाला माहीत नाही, त्यांच्या हातात दिलं की नाही आपल्याला बोलायला ताकद असते. परवाच बटवाटा केला होता पुन्हा आज का केला? म्हणून आपला हुकूम आपल्या हातात ठेवून संसार करावा, हे अजून दुसरं नवीन. पण मजा असते संसारामध्ये. असाव शहाणे कशावर चाललंय? वैकुंठीचे सुजाणे. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात परी शिवे का श्रीवल्ले. आता स्वतःचं अस्तित्व मोठं कौतुकाने सांगतात. परी शिवे का श्रीवल्लभे. हे दोघं सांगतात म्हणून नाही. नानची बंधू ऐसे शिवसूत्रमयशी येण्याची भावे ऐसे बोलिले आणि वैकुंठीचे रमण रमापती गीताशास्त्र बोललेले असते तेही आता यथाउक्ती सांगे नाईक. ऐसे संबंध जे ज्ञान ते तव गुणात्मक जाण चिन्मात्र एकले पूर्णते ते संबंध गायचा. वा, हे जे ज्ञान बोललो ते गुणात्मक आहे, ते वृत्ती आहे. चिन्मात्र जे ज्ञान आहे तिथे आता संबंधच नाही. तुम्हाला एवढं तरी कळलं की नाही? गुणमय ज्ञान, वृत्ती ज्ञान, सत्ता ज्ञान एवढं तरी कळू द्या. पुष्कळ झालं. काय ही सगळी अध्यात्मातली परिभाषा आहे ती समजायला पाहिजे. कशाला काय म्हणायचं, कशाला काय म्हणायचं, नाही का? नाही तर कशाला जिऱ्याला मोहरी म्हणाल, मोहरीला जिरं म्हणाल. हो, अवस्था वाईट आहे सध्या. कोणालाच काही पोरीनं कळत नाही बरं का. मोहरी टाक म्हटलं की जिरं टाकते आणि जिरं टाक म्हटलं की मोहरी टाकते. जिरं टाकते. सासूबाईने सांगितलं होतं की उडलं की बघ, ते जिरं उडतच नाही. मग ती म्हणते सासूबाई जिरं उडलं का नाही, आपलं मोहरी उडलं का नाही, ती बघितलं. अगं म्हटली जिरं टाकलं उडेल कसं, मोहरी उडते. बरं, मग सासूनं ठरवलं अजूनही उडते, स्वस्त बसले नाही, जाऊ चला. हे माझं ऐकण्याशिवाय मजा नाही. हे मधली जी फोडणी आहे ना ती मस्त आहे बघा. तुम्हालाही बरं वाटतं, मलाही बरं वाटतं. आपलं हसत खेळत असं काही इकडे तुम्हाला ब्रह्मज्ञान मिळायचं नाही, कारण ती मिळू नये. फक्त मिळू नये एवढं जरी महिन्यात कळलं तरी पुष्कळ झालं. बस, जास्ती काय इथे. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला आशीर्वाद द्यायला बसलेत, आणखीन काय पाहिजे. नामदेव महाराज म्हणले एक तरी ओवी अनुभवावी. आम्ही महिनोन महिने तेच वाचतोय, का त्यांची आमच्यावर कृपा होणार नाही? आम्हाला अमृतानुभव कळणार नाही, पण जीवाला समाधान वाटलं हीच कृपा. पुष्कळ झालं, पुष्कळ झालं. आपल्याला कुठे मोठं व्हायचं आहे? काही भावी ऐसे नाही माझ्या जीवी, मी तो बहुसुखी आनंद भरिता आहे साधू संतास मेळिया. आपल्याला तर असंच वाटतं बा. काही भावविव काय व्हायचं आहे? काय शिल्लक राहिले ते व्हायचं आहे. मनुष्य जन्म मिळाला, साधू संतांच्या घरात जन्म मिळाला, गेली 75 वर्ष कानाने भजन ऐकतोय, कीर्तन ऐकतोय, आणि पुन्हा आता अखंड प्रवचन चालू आहे. आणखीन काय पाहिजे? काही व्हावे ऐसे. आणि सगळ्यात मोठं काय असेल ना, तर लाखो माणसांचं प्रेम. आज पोटी जे आले त्यांचंही प्रेम मिळत नाही, पण तुमचं मला प्रेम मिळतं म्हणून महिना महिना टस लावून येता. मला खात्री आहे एखाद दिवस जर चुकलं ना तरी घरी माणसं तळमळत बसतात. निघायच्या टायमाला आता विणबाईच आली, करते काय? असं घडतं, पुष्कळ वेळेला घडतं, पुष्कळ वेळेला घडतं. मला येऊन सांगतात खाली यायला मिळालं नाही. काय झालं? विहीण आली का? बरं, विणीला संसार परमार्थाचं काय नाही. तुमचं बरं, आपलं तिथे जाऊन तुम्ही बसता. बरं, आता कुठे तुझ्या पुढची ज्ञानेश्वरी ऐकायला येऊ? शेवटी काय, ती सुजाणच आहे ना, सुजाणच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले एवं संमतिकचे ज्ञान ते तव गुणात्मक जाण चिन्मात्र एकले पूर्णतेत संबंध काहीचा. शिवकल्याण फार सुंदर सांगतात. नसत्याचा संबंध तोची ज्ञानासी ज्ञानबंधू पुढे ही प्रबंधू येण्याची भावे. परी हेही बोलिले म्हणून आम्ही मानिले ऐसे नव्हे, हे भले हे बोलताच असे. शिवानी म्हटलं बघा, स्वतंत्र प्रज्ञ शिवानी म्हटलं किंवा
वैकुंठीच्या सुजाण्याने म्हटलं म्हणून मी मानलं असं नव्हे. त्यांनी जर म्हटलं नसतं की ज्ञान बंद नाही, तरीही मी हेच म्हटलं असतं की ज्ञान हा बंदच आहे. कसा नेता मिळालाय बघा तुम्हाला, कसा मायबाप भेटलेत बघा, कशी माऊली भेटली बघा, कसे ज्ञानदेव भेटले बघा. हे तुमचं आमचं मोठं भाग्य आहे. ते म्हणले विष्णूला मांडले हे ठीक आहे, ज्ञानबंद तेही म्हणतायत गीतेमध्ये, शिवसूत्रामध्ये शिवही म्हणतायत. पण ते दोघं म्हणतात म्हणून मी मान्य करतो असं नव्हे, मला पटलं म्हणून मी मान्य केलं. इतका स्वतंत्र विचाराचा कोण आहे जगतामध्ये? म्हणून कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार. याती कुळाचा विचार का पाहिला नाही? चिद्विलासाची भूमिका आहे म्हणून. जिथे अजून मायावादाची भूमिका आहे तिथे हे असतं, कमी जास्ती कमी अधिक हे चालू राहतं. असो म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, याची वचने प्रमाण आणि अनुभव यायसा जाणजे संबंधिक ज्ञान अज्ञानतेची वास्तव्यार्थ अनुभव तो नव्हे. अहो हा अनुभवामृत ग्रंथ नव्हे प्रमाणांतरची मात. प्रमेय प्रमाणातीत अनुभव मात्र. वा, प्रमेय प्रमाणातीत अनुभव मात्र. दृश्यदृष्टातीत प्रमेय प्रमाणातीत अनुभव मात्र. म्हणून निखळ ज्ञानची असता कासया ज्ञानी ज्ञानता पुढेही बोलता येसीचे. जे आत्मज्ञान निखळ तेही घे ज्ञानाचे बळ. तै सूरचिंती सबळ ऐसे नोहे. सुंदर. निखळ जे आत्मज्ञान हे जर वृत्ती ज्ञानाचा टेका घेईल, म्हणजे शुद्ध जे आत्मज्ञान त्याला जर वृत्ती ज्ञानाचा टेकू घ्यावा लागेल, तर सूर्य उदयास येण्याकरता दुसऱ्याच्या साह्य मिळवण्याची गरज आहे असं होईल. एक ओवी फार सुंदर आहे, तेवढी वाचतो बघा. फार सुंदर ओवी आहे. आत्मज्ञान म्हणजे आयते ज्ञान. निखळ तेच असे परिपूर्णते घेऊन ज्ञान पण ज्ञानत्वा काय. आत्मज्ञान म्हणजे आयते ज्ञान. अगदी बाळबोध शब्द वापरला. आयते ज्ञान म्हणजे इथे मिळवायचं काही नाही, फक्त मिळून कसं आहे ते जाणीव प्रकट व्हायची. संताचे संगती मनोमार्ग गती. आकळावा, मिळवावा नाही. श्री कधी मिळवावा का आकलन व्हावा? आकलन व्हावा, आकलन व्हावा. हां, हे बघा, आकळावा. आयते ज्ञान आहेच आहे तुझ्याकडे. आत्मज्ञान म्हणजे इतकी सुंदर व्याख्या कुठेही सापडायची नाही. आत्मज्ञान म्हणजे आयते ज्ञान. आयते आयतेच आहे. बायको करावी लागते, आई आयती आहे. खरं आहे का नाही? काय बायको करावी लागते, आई आयती आहे. तसं आत्मज्ञान जे आहे ते आयतं ज्ञान आहे. मिळवायचं नाही, फक्त मिळवून आहे एवढं कळायचं. मी काहीतरी गमतीने सांगत असतो, अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते, प्राप्त वस्तू ही नित्य प्राप्त असल्या कारणाने नित्य प्राप्त आहे, आयती आहे. जे मिळालं नाही ते मिळतं, जे मिळू नाही ते कधीच मिळत नाही. फक्त एक दिवस कळतं, कळतं कळतं. मग तेच म्हणतो, माझे मज कळले, माझे मज कळले, माझे मज कळले प्रेम सुख, माझे मज कळले, माझे मज कळले. प्रेमसुख आत्मसुख म्हणजे काय? मग कळलं की आत्मसत्ता माझ्यावर कशी प्रेम करते. आई गेली, वडील गेले. लहानपणी आम्हाला झोप लागायची, आई जवळ यायची, हात फिरवायचे, उठ बाळा उठ उठ, शाळेची वेळ झाली. आई गेले, बाप गेले, आता सुद्धा आम्हाला कोण उठवतं? कोण उठवतं? कोण उठवतं? पोटामध्ये भूक लावतं कोण? भूक लावतं कोण? भूक लावतं. ती विठू माऊली सध्याही आमच्या जवळ आहे. मला तर पुष्कळ, तुम्हालाही येतो आणि मलाही येतो. आता रोज आपण निवांत झोपतो, काही नाही. जेव्हा उठेल तेव्हा खरं काय इथून जायचं, मग उशीर होतो कार्यक्रम. सकाळचं काय असं बंधनकारक नाही म्हणून सकाळी जाणं येणं नाही, माझ्या तब्येतीच्या सवडीनुसार.
पण उद्या जर बाहेरगावी जायचं असेल तर रात्री आपल्याला सकाळी 5 वाजता उठायचं. हां, 200 किलोमीटर जायचं आहे. 4 तास लागून जेवण करून विश्रांतीने मग कीर्तन आहे. काय तुम्हाला गंमत सांगू, ते घड्याळसुद्धा लावावं लागत नाही. 5 वाजता उठायचं म्हटलं की बरोबर 4:45 उठा बाबा महाराज. तुमच्या सगळ्याचे नाव घेऊन उठवायला येतो, पण तुम्हाला कळत नाही. तुम्ही मिजाज मारता. मी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. नको मिजाज मारूस. एक दिवस किती जरी ठरवलं तरी उठणार नाहीस. कळलं ना? एक दिवस किती जरी ठरवलं तरी उठणार नाहीस. कशाला मिजाज मारतोस मी उठतो म्हणून? अरे तुला असं का वाटत नाही? तू संकल्प केलास आणि पांडुरंगाने तो धरला, उठवलं. उठ बाबा, उठ बाबा, उठ उठ. किती देवाची कृपा आहे, किती देवाची कृपा आहे. ही त्याची कृपा कळणं हा चित्तत्वाचा विलास कळणं आहे. हा विलास आहे, विलास आहे. काय देवाने आमचं बरं केलं? बरोबर आहे, बरोबर आहे. दृष्टी आहे तुमची ती. आणि म्हणून महाराज म्हणाले आत्मज्ञान म्हणजे ऐते ज्ञान, निखळ तेच असे. निखळ इथून तिथून कुठेही भानगड नाही, निखळ. बरं का, एखादा सोन्याची मूर्ती केली, मूर्ती सोन्याची, उत्तम, भरीव, बरोबर आहे ना. गणपतीची करा, पांडुरंगाची करा, देवीची करा, कोणाची करा. हां, ते निखळ शब्द का मारला आहे? काही काय पोकळ असतात, हातून मेण घालतात, नाही तर लाग भरतात. आणि काय काय कशा असतात? भरीव. तसं तुम्ही आत बाहेर निखळ. हां, तिथे काही नाही असं पोकळ बिकळ काही नाही, सगळं ठासून भरलंय ते तेच आहे. एखादाचा कण जरी पडला तरी तो सोन्याचाच आहे. एखादा कण पडला तरी कशाचा आहे? सोन्याचाच आहे. म्हणून महाराज म्हणाले घेवोनी निखळ तेची परिपूर्ण. निखळ इथून तिथून तेच आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.